नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घरचे घरी टिफिन बॅग शिवणार आहे. तर बघा, माझ्याकडे हे कापड होतं. मी या कापडापासून बनवणार आहे. तुमच्याकडे जे कापड असेल त्याच्यापासून बनवू शकता, किंवा साडीचं किंवा बेडशीटचं किंवा गोणीचं पण बनवू शकता, गव्हाच्या गोणीचं. तर या साईडने आपल्याला कापड घेतलेलं आहे लावण्यासाठी. तर याची लांबी रुंदी आहे. तर बघा, याची लांबी आहे 13 इंच आणि रुंदी आहे 9.5 इंच. आणि हे कापड घेतलेले आपल्याला साईडनी लावण्यासाठी. आणि इथं घेतलेलं आहे 2 कापड बंदासाठी. तर बघा, याची लांबी आहे, तुम्ही लांबी कमी जास्त करू शकता. तर बघा, मी याचीवाली लांबी घेतलेली आहे 20 आणि रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. तर हे 2 घ्यायचे आहे आपल्याला. तर आधी आपण याचे बेल्ट बनवून घेऊया. तर हे बेल्ट आपल्याला असे बनवून घ्यायचे आहे. या असं आतमध्ये मुडपायचं, इकडच्या साईडने आणि इकडच्या साईडने पण आतमध्ये मुडपायचं. आणि मग असं हे असं दाबून आपल्याला कडाला टीप मारायची आहे, म्हणजे याचीवाली छान असा बेल्ट तयार होईल. तर बघा, मी 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहे. दोन्ही साईडने पण टिपा मारून घेतलेल्या आहे. तर आधी आपल्याला काय करायचं आहे, हे 2 जे पीस आपण घेतलेले आहे त्याच्या इथं आपल्याला 2.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आपल्याला तिथून आपल्याला वरती इथं बेल्ट लावून घ्यायचे आहे 2.5 इंचावरून दोन्ही साईडनी पण. आपल्याला हे उलट्या साईडने बेल्ट लावून घ्यायचे आहे असे. आपण हे बेल्ट पॅक करून घेऊया. तर बघा, आपल्याला बेल्ट असे मध्ये एवढे घालून घ्यायचे आहे, म्हणजे हे पॅक होतील. काही कमी आपल्याला 2.5 ते 3 इंच मध्ये घालून घ्यायचे आहे. तर हे बघा, कारण याला काठ आहे म्हणून मी मधून दाबून घेतलेले नाहीये. तर याला विदाऊट हे असलं धागे वगैरे निघत असले तिथं आपल्याला थोडंसं असं मुडपून घ्यायचं असतं. याला नाहीये किनार तशी, म्हणून मी हे मुडपून घेतलेलं नाहीये. तर आता हे आपण असे पॅक करून घेऊया, असे टीप मारून घेऊया चारी बाजूकून, याला पण आणि याला पण. आणि हे पण पॅक करून घेऊया. तर बघा, मी बेल्ट पॅक करून घेतलेले आहे दोन्ही साईडचे. तर आपल्याला चेक करायचे बरोबर आहे का. तर हे बघा, आपले बरोबर व्यवस्थित आहे. तर आता आपल्याला हे जे कापड आहे हे कापड घ्यायचं आहे आणि पहिले एका कापडाला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे असं हे उलटं धरायचं आणि हे पण उलटं धरायचं आहे. पहिले आपल्याला हे कापड सारखं बराबरीत करून घ्यायचं आहे. तर आपल्याला ही कापडाची रुंदी घ्यायची आहे. 5 रुंदी घेतलेली आहे. तुम्ही 4.5 पण घेऊ शकता किंवा 5 पण घेऊ शकता. तर आपल्याला आधी सारखं बराबर करून घ्यायचं आहे. तर बघा, मी सारखं कट करून घेतलेलं आहे. तर आपल्याला याचा आता मध्य घ्यायचा आहे. तर बघा, इथं आपला मध्य येत आहे. तुम्ही ही सोबत अशी सारखी जरी जोडी तरी चालन, मध्ये घेऊन जोडला तरी पण चालन. म्हणजे आपल्याला असं माप घ्यायचं असतं. इथं थोडंसं 1/2 इंच असं दाबून घ्यायचं आणि असं माप घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा असं. तर आपलं एवढं जास्त होणार आहे. आपण हे नंतर कट करून घेऊया. तुम्हाला मध्यातून लावायचं असलं तरी जमन, नाही मध्यातून लावायचं नसलं तर डायरेक्ट इथून पण तुम्ही जोडू शकता. या असं 1/2 इंच आधी दाबून घ्यायचं आपल्याला असं, आणि मग इथून असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे.
तर बघा आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. हे सोयीचं कापड धरायचं आणि हे पण सोयीचं कापड धरायचं. आणि तुम्हाला उलटं शिवायचं असलं म्हणजे आतून त्याला पायपिंग नसली करायची तर तुम्ही डायरेक्ट असं पण जोडू शकता. पण मी याला पायपिंग करणार आहे त्याच्यामुळे मी असं वरून जोडून घेणार आहे आणि मग याला वरून पायपिंग करून घेणार आहे. तर बघा मी दोन्ही कोण पण अशा टिपा मारून घेतलेल्या आहे. हे बघा अशा उलट्या. तर आता मी इथं कापड घेतलेलं आहे काही कमी 1.5 ते 2 इंच. 1.5 घेतलं तरी पण चालेल. तर आता आपल्याला हे असं इथं थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि या साईडने असं लावून घ्यायचं आहे एकदा एका साईडने असं आणि मग याला उलटून असं इथं अशी पायपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा मी पायपिंग करून घेतलेली आहे अशी. हे बघा अशी. तर आता इकडच्या साईडनं आपण आता ही पायपिंग करून घेऊया सेम अशाच प्रकारे. तर बघा मी दोन्ही कोण पण पायपिंग करून घेतलेली आहे आता. तर बघा आपली किती छान अशी टिफिन बॅग मोठी तयार झालेली आहे एकदम मोठी. याच्यामध्ये एक टिफिन आणि पाण्याची बॉटल एकदम मोकळी ढाकळी बसू शकते. हे बघा. तर हे बघा याच्यामध्ये याच्यापेक्षा 2 लिटरची पण बॉटल बसू शकते. एकदम अशी मोठी पिशवी आपली तयार झालेली आहे टिफिन बॅग. तर तुम्हाला टिफिन बॅगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.